रिफाईन ऑइल आणि घाण्यावरचं कोल्ड प्रेस ऑइल यामधला फरक काय आहे, या दोन्हीची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. आपण आज इको प्युरिटी लाकडी घाण्याच्या तेलाच्या केंद्रावर आलेलो आहोत. माझ्यासोबत बसलेले जे काका आहेत त्यांचं वय 70 वर्षाचं आहे आणि त्यांनी लाकडी घाण्यावर कोल्ड प्रेस ऑइल कसं काढायचं याचं 15 दिवसाचं ट्रेनिंग त्यांनी नाशिकला खादी ग्रामोद्योगचं ट्रेनिंग सेंटर आहे तिथे घेतलेलं आहे. डबल फिल्टर ऑइल म्हणतो आपण, ते ऑइल आणि तुमचं घाण्याचं तेल ते ओळखायचं कसं, ते काय तुम्हाला त्याच्या काय खानापुण्या सांगता येतील का? पहिली तेलाचं आहे हां आणि घाण्यातल्या तेलाची हां ह्याची तुलनाच होऊ शकत नाही. त्याची प्रोसेसच वेगळी आहे. हां आपल्याला जे बी दिलं समजा, हां आपण ते बेलाला रगडून जे तेल निघतं हां आपण तेच तेल लोकांना देतो. रिफाईंड ऑइल तर पातळ राहतं सर, त्याला वास नाही सर, हां त्याला चव बी नाही सर. आणि कलरमध्ये कलर मध्ये बी सगळे डिफरन्स वेगवेगळे आहेत ना. प्रत्येक तेलाचा कलर वेगळा आहे. हां आता हे करडीचं तेल आहे, हां हे शेंगदाण्याचं तेल आहे, हां हे सूर्यफुलाचं तेल आहे, हां हे तिळाचं तेल आहे, हां हे खोबऱ्याचं तेल आहे, हां. हे बदामाचं तेल आहे. कुठलाही कलर कुठल्याही तेलाचा जुळता मिळता एकामेकाशी कधीच नाही सर. तर काका जे सांगतायत, रिफाईंड ऑइल हे रंगहीन असतं. जास्त तापमानाला ते उकळल्यामुळं त्याच्यामध्ये वेगळे केमिकल टाकल्यामुळं त्याचा रंग उडून जातो. परंतु ज्यावेळेस तुम्ही घाण्यामध्ये तेल काढता त्यावेळेस त्याचं टेम्परेचर कमी असल्यामुळं त्याचे जे घटक आहेत, मूळ स्वरूप आहे ते तेलामध्ये उतरलं पाहिजे. तर ते जर उतरलं तर त्याचा जो ॲरोमा आहे, फ्लेवर आहे, म्हणजे चव, सुगंध किंवा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू सगळी ती उतरली पाहिजे. त्याच्यामध्ये ते उतरते आणि याच्यामध्ये 5-6 प्रकारचे प्रोटीन्स असल्यामुळं रंग येतो, एक स्वाद येतो, आरोमा येतो. हे तुमचं करडईचं तेल आहे, हे जसं डार्क दिसतंय तसं रिफाईन ऑइल डार्क दिसणार नाही, तुम्हाला पांढरट दिसेल त्याला वास बी नाही सर, आणि त्याला वास येत नाही, काय नाही, चव पण नाही. चव पण नाही. आपण ज्यावेळेस फोडणी देतो, भाजी करतो, त्यासाठी तेल वापरतो. घाण्याच्या तेलामध्ये विशिष्ट प्रकारचा आरोमा, विशिष्ट प्रकारचा म्हणजे स्वाद आहे, फ्लेवर आहे, तो आपल्या जिभेला कळतो आणि आपल्याला जेवायची म्हणजे भूक लागते. आणि जेवत असताना लाळेचं प्रमाण जे आहे ते वाढत असतं. लाळ एकदा वाढली की तुमचे पचन पण चांगलं होतं. सर चिकटपणा जो आहे ना, हां हां चिकटपणा, तेलाला चिकटपणा पाहिजे सर. चिकटपणा कशामुळे येतो? कुठल्याही तेलबियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॅटी ॲसिड्स असतात आणि रिफाईंड ऑइलमध्ये हे फॅटी ॲसिड काढून टाकले जातात. ते घाण्याच्या तेलामध्ये ते फॅटी ॲसिड आपले याच्यामध्ये उतरतात, त्यामुळे त्याला स्निग्धता असते, चिकटपणा असतो. फक्त काय होतं की याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्नद्रव्ये आहे, फॅटी ॲसिड्स आहेत, मिनरल्स आहेत, यात येत असल्यामुळं आणि केमिकल न वापरल्यामुळं ह्याची जी शेल्फ लाईफ आहे ती डबल फिल्टर तेलापेक्षा थोडी कमी असते. 5-6 महिन्यामध्ये हे टिकू शकतं. हे 5-6 महिने जास्त मग नंतर कुमट आवाज येतो त्याचा. जे रिफाईंड ऑइल असतं याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स टाकून त्यामध्ये रिकव्हरी वाढवली जाते, म्हणजे जास्त प्रमाणात तेल निघतं, त्यांचं रिकव्हरी जास्त असते, त्यामुळे ते त्यांना कमी किमतीमध्ये विकायला परवडतं. तसं घाण्यामध्ये रिकव्हरी कमी असते. जरी महाग असलं तरी ही प्युअर व्हर्जिन ऑइल आहे, कोल्ड प्रेस ऑइल आहे. याच्यामध्ये कुठलंही केमिकल टाकलं जात नाही, काय नाही, प्रिझर्वेटिव्ह टाकलं जात नाही. कोल्ड प्रेस ऑइल ह्याला कशामुळे म्हटलं जातं की ही लाकडी घाण्यावर उखळ आहे, म्हणजे तुमचं घाण आहे, त्यामधला जो मुसळ आहे त्याला तुम्ही काय म्हणता, लाट म्हणता, ती फिरली जाते आणि त्या प्रेशरनी मग तो तुमचा भुगा होतो शेंगदाण्याचा वगैरे, आणि ते लाईटवर चलत असतो तो घाणा. पूर्वी तो बैलांनी फिरवायचे, कोणी घोड्याने फिरवायचे, आणि ते एवढा हळूवार फिरत असतो, म्हणजे त्याचं RPM जे आहे ते फार कमी असतं. जवळपास 1 मिनिटाला 14 वेळेसच तो घाणा फिरतो, त्यामुळं त्याचं घर्षण जास्त होत नसल्यामुळं त्याचं टेम्परेचरसुद्धा वाढत नाही. म्हणजे लाकडी घाण्याच्यामध्ये साधारणतः 40-45च्या जवळपासच टेम्परेचर त्याचं कधीतरी होऊ शकतं उन्हाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये कमी होईल. कमी टेम्परेचरला हे तेल काढलं जात असल्यामुळं त्याला कोल्ड प्रेस ऑइल म्हणतात. आणि रिफाईंड ऑइलमध्ये काका सांगतात की 300 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान नेलं जातं, वारंवार उकळलं जातं, केमिकल टाकले जातात, प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात, आणि त्यामुळे त्यातले म्हणजे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे फॅटी ॲसिड्स आहेत ते सर्व जळून जातात, रंग उडून जातो, त्यातला चिकटपणा निघून जातो, प्रोटीन्स निघून जातात, आणि त्यामुळे मग ते तुम्हाला पाण्यासारखं पारदर्शक ते तेल दिसतं, आणि त्यामुळे ते त्याला स्वस्त विकता येतं. आणि ही त्याच्यामध्ये केमिकल प्रक्रिया असल्यामुळं एक तर त्याच्यामध्ये जी शुद्धता कमी असते, आरोग्यासुद्धा ते चांगलं राहत नाही, टेम्परेचर इथं जास्त होत नसल्यामुळं हे सगळे जे आवश्यक घटक आहेत, विटॅमिन, मिनरल्स वगैरे, फॅटी ॲसिड, सगळे या घाण्याच्या तेलामध्ये राहतात.